गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे रिव्हर्सिबल चेंज अँड इरिव्हर्सिबल चेंज. तर आता या व्हिडिओमध्ये बघू आपण हाऊ टू मेक चेंजेस टेक प्लेस. बघा, आता हे चेंजेस येतात कशामुळे बघा. लेट अस नो हाऊ दिस चेंजेस टेक प्लेस, सम वे बाय विच कॅन बी ब्रिंग अबाउट चेंजेस आर. बघा, आता कशामुळे चेंजेस येतात. बाय हीटिंग म्हणजे उष्णता दिल्यामुळे, बाय कूलिंग मीन्स थंड केल्यामुळे, बाय अप्लाइंग प्रेशर म्हणजे दाब दिल्यामुळे काही पदार्थांमध्ये बदल येत असतात. तर काही सबस्टन्समध्ये कशामुळे चेंज येतं, मिक्सिंगमुळे. तर बघा, मग आता वन बाय वन इथे आपण स्टडी करू. चेंजेस कॉजेस बाय हीटिंग ऑर कूलिंग. आता उष्णता दिल्यामुळे म्हणजे हीट दिल्यामुळे किंवा कूल केल्यामुळे, थंड केल्यामुळे कोणते बदल येतात ते बघू आपण. तर बघा, व्हेन वी हीट अन ऑब्जेक्ट इट अफेक्टेड इन वन ऑर अनदर वे. बघा, जेव्हा आपण एखाद्या काय करतो, ऑब्जेक्टला हीट देतो की नाही, तेव्हा काय होते, हीट अफेक्ट्स द व्हेरियस थिंग. म्हणजे हीट जी आहे, उष्णता जी आहे, त्या पदार्थावर काय करते, ती असर करते. बघा, आता इथे दिलेलं आहे, सर्टन थिंग्स बिकम हॉट ऑन हीटिंग अँड कोल्ड ऑन कूलिंग. बघा, काही असे थिंग्स असतात ज्यांना हीट दिल्यावर ते हॉट होतात. आता उष्णता दिल्यावर हॉटच होईल ना, की थंड होईल. त्यानंतर कोल्ड ऑन कूलिंग, थंड केल्यावर थंड होतात. बघा, मग व्हेन वी हीट वॉटर, जेव्हा आपण पाण्याला उष्णता देतो, टेम्परेचर ऑफ वॉटर राईज होणे म्हणजे वाढणे. त्या पाण्याचं तापमान काय होते, राईज होते, वाढते. केव्हा, त्याला हीट दिल्यावर, उष्णता दिल्यावर. अँड इट बिकम हॉट, आणि ते गरम होते. मग ऑब्जेक्ट बिकम हॉट ऑन हीटिंग म्हणजेच काय होते, की एखादाच ऑब्जेक्ट आहे तो केव्हा गरम होते, जेव्हा त्याला हीट द्याल तेव्हा. त्यानंतर बघा, सिमिलरली व्हेन वी कीप वॉटर इन अ रेफ्रिजरेटर फॉर सम टाईम. बघा, रेफ्रिजरेटर तुमच्याकडे असेल, फ्रीज वगैरे आहे की नाही. जेव्हा तुम्ही त्याला पाण्याला फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा ते कसं बनते, इट बिकम्स कोल्ड. काय बनते, कोल्ड म्हणजे थंड बनते, आहे की नाही. म्हणजे जेव्हा आपण कूल करतो तेव्हा पदार्थ कोल्ड बनतात, जेव्हा हीट देतो तेव्हा ते हॉट बनतात, गरम बनतात. मग बघा, द प्रोसेस ऑफ हीटिंग अँड कूलिंग गोज ऑन इन नेचर ॲज वेल. मग आता हे हीटिंग आणि कूलिंगच्या ज्या प्रोसेस आहे ह्या चालूच आहे. मग आता द डेज आर वॉर्मर ड्यू टू हीट. मग आता बघा, कशा चालू आहे नेचरमध्ये. जसं आता दिवस बघा किती थंड असतात. जे दिवसाचं वातावरण असते ते कसं असते, गरम असते की नाही. कशामुळे गरम असते, ते सनलाईटमुळे. त्यानंतर नाईट ॲटमॉस्फिअर कसं असते, कूल असते. का बरं, कारण तिथे हीट नसते, सनलाईट नसते रात्री, म्हणून. ठीक आहे. मग आता लँड ब्रीज आहे, सी ब्रीज आहे, आर ऑल्सो द कॉज ऑफ हीटिंग अँड कूलिंग. लँड ब्रीज आणि सी ब्रीज जे आहे ते कशामुळे होते, हीटिंग आणि कूलिंगमुळे. त्यानंतर आहे सर्टन थिंग्स एक्सपांड ऑन हीटिंग, कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. मग आता असे काही थिंग्स आहे जे हीट दिल्यावर काय होतात, एक्सपांड होतात म्हणजे वाढतात, आणि थंड केल्यावर काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे कमी होतात. हीट दिल्यावर एक्सपांड होणे म्हणजे वाढणे, आणि त्याला थंड केल्यावर ते कमी होते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होणे. ठीक आहे. मग देअर आर मेनी मटेरियल एक्सपांड. मग आता एक्सपांड होणे म्हणजे त्याची साईज वाढते. एवढी साईज असेल तर एवढी होते, साईज वाढते. केव्हा, जेव्हा त्याला हीट द्याल तेव्हा. मग आता कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग, कॉन्ट्रॅक्ट होणे म्हणजे साईज कमी होणे. केव्हा, जेव्हा ते थंड कराल तेव्हा. फॉर एक्झाम्पल मेटल लाईक आयरन. आता लोखंड बघितलं असेल तुम्ही, ॲल्युमिनियम बघितलं असेल, त्याला हीट दिली तर ते काय होते, एक्सपांड होते, वाढते. आणि त्याला थंड केलं म्हणजे त्याच्यावर पाणी टाकलं की ते कमी होते, कॉन्ट्रॅक्ट होते. आता आयरन, लोखंड तुम्हाला माहीतच असेल, आहे की नाही. मग लेटस अंडरस्टँड बाय द एक्झाम्पल. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्या एक्झाम्पलवरून आपल्याला सांगितलं आहे. बघा, फिक्सिंग ऑफ आयरन रिम ऑन अ बुलक कार्ट. आता बघा, तुम्ही बुलक कार्ट बघितलेली आहे का, बैलबंडी बघितलेली आहे का, त्याला चाकं असतात अशा प्रकारे. रिम म्हणजे काय होते, चाक. मग आता ह्या चाकावर एक आयरन रिम, लोखंडाची अशी रिंग फिट केलेली असते. ही रिंग या साईजपेक्षा कशी असते, या वुडन रिम, ही जी रिम आहे ही कशी असते, या व्हीलपेक्षा छोटी असते, तरीसुद्धा ही याच्यावर फिट येते. का बरं फिट येते, बघा, जेव्हा काय केलं जाते, आता ही आयरन रिम फिट करायची आहे व्हीलवर, तर याला काय केलं जाते, जे आयरन स्मिथ असतो, लोहार असतो, तो याला गरम करतो, या रिंगला. ही कशाची आहे, रिम आहे, आयरन रिम म्हणजे लोखंडाची आहे. हिला गरम केल्यावर हिची साईज वाढते, या रिमची, आणि साईज वाढल्यावर तिला या वुडन व्हीलवर म्हणजे या लाकडी चाकावर त्याला फिट करून देते, आणि मग त्याच्यावर पाणी टाकते. पाणी टाकल्यामुळे काय होते, तिची साईज कमी होते आणि याच्यावर फिट्ट बसून जाते. कळलं का तुम्हाला. त्यानंतर बघा, इन्सर्टिंग ऑफ आयरन ब्लेड. आता आयरन ब्लेड लावायचे असेल, जसं बघा तुमच्या घरी आता शेती असेल तर तुम्हाला माहीत असेल, शेतीसाठी नांगर वापरला जातो, आहे की नाही, किंवा कुऱ्हाड असते, पावडं असते, अशा प्रकारचे ऐकलेले आहे का तुम्ही शब्द.
तर बघा टूल्स सच ॲज, टूल्स म्हणजे जे शेतीसाठी लागतात ते साधनं, सच ॲज स्पेड्स अँड प्लग आर यूज फॉर डिगिंग सॉईल. आता तुम्हाला प्लग माहीत आहे का, नांगर माहीत आहे का, तो कशासाठी वापरला जातो, डिगिंग सॉईल म्हणजे माती खदण्यासाठी वापरला जातो. द आयरन ब्लेड ऑफ दिस टूल्स हॅज अ रिंग. आता बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट पेजवर बघा. आता इथे काय दिलेलं आहे, इथे आयरनचे तुम्हाला हे टूल्स दिलेले आहे की नाही. मग आता याला काय केलं जाते, इथे होवे शेपचा एक काय असतो, शेप असतो आणि त्यामध्ये ही वुडन हँडल यामध्ये फिट केल्या जाते. मग हे काय आयरन रिंग जी आहे ही साईजनं कमी असते या लाकडापेक्षा. मग याला गरम केल्या जाते आणि यामध्ये हे काय केलं जाते, वुडन हँडल फिट केल्या जाते आणि त्यावर पाणी टाकले जाते, जेणेकरून ते काय होते, त्यामध्ये फिट्ट होते. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्टन थिंग्स चेंज देअर स्टेट. आता काही असे थिंग्स आहे जे त्यांची स्टेट बदलतात. स्टेट बदलणे म्हणजे त्याची अवस्था बदलतात. जसं कोणत्या स्टेट आहे, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. तर बघा वी नो दॅट हिटिंग अँड कुलिंग कॅन बी चेंज द स्टेट ऑफ मॅटर. आता आपण पहिली शिकलेलो आहे की हीट केल्यामुळे किंवा थंड केल्यामुळे एका पदार्थाची अवस्था बदलल्या जाते. जसं बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला, फॉर एक्झाम्पल ऑन हिटिंग आईस. आता इथे आईस आहे, आईसला जेव्हा तुम्ही हीट देता तेव्हा त्याचं कशात कन्व्हर्शन होते, वॉटरमध्ये. मग वॉटरला आणखी हीट दिली तर काय होते, त्याच्यापासून वाफा निघायला लागतात, गॅसियस स्टेटमध्ये येते. मग या व्हेपरला आणखी कूल केलं, थंड केलं तर त्याच्यापासून पाणी तयार होते की नाही. आणि जास्तच जर थंड केलं, त्याला फ्रीजरमध्ये ठेवलं तर त्याच्यापासून काय तयार होते, आईस तयार होते. ठीक आहे, कळलं इतकं. म्हणजे हिटिंग आणि कुलिंगमुळे म्हणजे उष्णता दिल्यामुळे किंवा थंड केल्यामुळे काय होते, हे जे स्टेट ऑफ मॅटर आहे म्हणजे पदार्थाच्या ज्या अवस्था आहे, सॉलिड, लिक्विड, गॅसियस, त्या चेंज होतात. कळलं इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट बघा, सर्टन थिंग्स बिगन टू बर्न ऑन हिटिंग. आता काही असे थिंग्स असतात जे हीट दिल्यावर बदलतात. जसं बघा कंबशन ऑफ सबस्टन्स. कंबशन म्हणजे जळणे, ज्वलन. जसं बघा पेपर आहे, पेपर जाळला तुम्ही, हा सुद्धा चेंज आहे एक. कॅन्डल आहे, कॅन्डलसुद्धा आपण लावत असतो, जाळत असतो. कोल आहे, केरोसिन आहे. इज हिटेड इट स्टार्ट बर्निंग. जेव्हा आपण केरोसिनला हीट देतो, पेपरला हीट देतो, तेव्हा ते जळायला सुरुवात होते की नाही. व्हेन वी बर्न पेपर इट चेंजेस इन टू ॲश. जेव्हा आपण पेपर जाळतो तेव्हा त्याच्यापासून काय तयार होते, ॲश. ॲश म्हणजे राख. काय तयार होते, राख तयार होते. बघा इथे बर्निंग ऑफ कॅन्डल दिलेलं आहे तुम्हाला, आहे की नाही. मग त्यानंतर आहे चेंजेस कॉज बाय प्रेशर. आता प्रेशरमुळे म्हणजे दाब दिल्यामुळे सुद्धा पदार्थ काय होते, त्याच्यामध्ये चेंज येते, बदल येतो. जसं बघा चेंजेस इन शेप. मग आता दाब दिल्यामुळे कशात चेंज येतो, तर शेपमध्ये. ब्लो अप बलून्स. एक बलून घ्या, त्याला ब्लो करा म्हणजे त्यामध्ये हवा भरा. ऑब्झर्व द चेंज इन साईज अँड शेप ऑफ द बलून. मग बलूनमध्ये कोणता बदल आलेला आहे तो ऑब्झर्व करा. अँड लेट एअर इस्केप फ्रॉम द बलून. मग आता त्या बलूनमधली हवा सोडून द्या. काय होईल, बलून हा डिफ्लेट होईल म्हणजे त्याच्यामधली हवा गेल्यावर तो ओरिजिनल पोझिशनवर येईल, आहे की नाही. हा रिव्हर्सिबल चेंज आहे. मग बघा सिमिलरली वी प्रेस द फ्लफी सॉलिड लाईक कुशन आहे, लोफ आहे, बॉल आहे, ऊल आहे, स्पंज आहे. स्पंज माहीत असेल तुम्हाला. बघा स्पंजला जर आपण प्रेस केलं, दाबलं बघा अशा प्रकारे, तर काय होते, त्याची साईज कमी होते. आणि आपण ते प्रेशर काढून घेतलं, आपला हात काढून घेतला तर तो स्पंज ओरिजिनल पोझिशनवर येते. कळलं इथपर्यंत. म्हणजे बदल कशामुळे येतात, प्रेशरमुळे. प्रेशर म्हणजे दाब दिल्यामुळे सुद्धा बदल येतात. ठीक आहे. त्यानंतर ब्रेकिंग ऑब्जेक्ट. आता ब्रेकिंग ऑब्जेक्ट म्हणजे जसं आता ग्लास आहे, काचेचा ग्लास आहे, तो फुटला, बदलाच आहे एक प्रकारे, आहे की नाही. व्हेन प्रेशर इज अप्लाइड ऑन अ ब्रिटल सबस्टन्सेस. आता ब्रिटल म्हणजे ठिसूळ. थोडंसं जरी म्हणजे आता समजा एक्झाम्पल दिलेलं इथं ग्लास आहे किंवा बिस्किट आहे, कोल आहे, बिस्किट आहे. थोडं जरी तुम्ही बिस्किटवर प्रेशर दिलं, बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला, तर तो ब्रेक होतो, तुटतो, आहे की नाही. मग आता हा इरिव्हर्सिबल चेंज आहे. म्हणजे त्या पुन्हा याच्यापासून बिस्किट बनवू शकता का तुम्ही, नाही बनवू शकत. मग बघा आता मेनी चेंजेस कॉज बाय मिक्सिंग. आता मिक्सअप केल्यामुळे सुद्धा बरेच चेंजेस येतात. मेनी चेंजेस अक्युअर ड्यू टू द मिक्सिंग ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे असे बरेचसे चेंजेस आहे जे मिक्स केल्यामुळे येतात सबस्टन्स. तर बघा डिझॉल्विंग सॉल्ट इन वॉटर टू ऑब्टेन सॉल्ट सोल्युशन. बघा आता सॉल्ट सोल्युशन मिळण्यासाठी आपण पाण्यामध्ये सॉल्ट टाकतो किंवा शुगर सोल्युशन आहे. जसं शरबत करायसाठी आपण साखर आणि पाणी मिक्स करतो की नाही. मग आता तोही एक चेंजेस आहे ना, बदलच आहे ना. मग बघा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा. मग आता आपण साखरला आणि पाण्याला एकात केलेलं आहे, तर त्याला वेगळं कसं करायचं, इव्हॅपोरेशन या प्रोसेसनं आपण त्याला सेपरेट करतो की नाही.
कळलं मग. जसं आता क्विक लाईम मिक्स विथ द वॉटर, क्विक लाईम वॉटरसोबत मिक्स केल्या जाते आहे की नाही, आणि त्याच्यापासून काय होते, शेक लाईम तयार होते. मग हा चेंज कोणता आहे, इरिव्हर्सिबल चेंज आहे. आपण त्याला पुन्हा क्विक लाईम सेपरेट करू शकतो का, नाही. ठीक आहे. मग आता एक्झरसाइज बघा. एक्झरसाइजमध्ये दिलेलं आहे तुम्हाला पहिले टिक द करेक्ट. बर्निंग ऑफ कोल इज अन एक्झाम्पल ऑफ. आता कोळसा जळणे, आता कोळसा जळल्यावर त्याच्यापासून राख तयार होते, राखेपासून डबल कोळसा तयार होते का, नाही. म्हणजे हा इरिव्हर्सिबल चेंज आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इरिव्हर्सिबल चेंज. आता पुढील कोणता इरिव्हर्सिबल चेंज नाही ते सांगायचं आहे आपल्याला. रायफन फूड म्हणजे फळं पिकणं हा इरिव्हर्सिबल चेंज आहे. ब्लूमिंग ऑफ फ्लॉवर्स, फुलं उगवणं हा सुद्धा इरिव्हर्सिबल चेंज आहे. म्हणजे कढीपासून आपण डबल फूल नाही तयार करू शकत. त्यानंतर बेकिंग ऑफ केक आहे, केक बनवला आपण मैद्यापासून तर त्याच्यापासून आपण डबल मैदा बनवू शकत नाही. त्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्शन ऑफ मेटल. कॉन्ट्रॅक्ट होणे म्हणजे जे मेटल्स असतात आयरन ॲल्युमिनियम ते कॉन्ट्रॅक्ट झाले, कमी झाले, तर हा चेंज आहे रिव्हर्सिबल. म्हणजे हा इरिव्हर्सिबल चेंज नाही, तर याला टिक करा. त्यानंतर बघा अक्युरन्स ऑफ डे अँड नाईट इज एक्झाम्पल ऑफ नॅचरल चेंज. आता दिवस आणि रात्र होणं हा आपण केलेला बदल आहे का, ह्युमन मेड चेंज आहे का, नाही. तो नॅचरल चेंज आहे, निसर्गताच होते. त्यानंतर ऑन अप्लाइंग फोर्स ऑन स्प्रिंग बाय हँगिंग अ वेट. बघा जेव्हा आपण कशावर प्रेशर देत आहे, स्प्रिंगवर, तर काय होते, त्याची साईज वाढते. आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि जेव्हा आपण काय होते, त्याची साईज इन्क्रीज होते, वाढते. पहिल्याच याच्यात बघितलेलं आहे आपण. बघा इथे ह्या स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला आपण वेट लावलं तर त्याची साईज काय होते, इन्क्रीज होते, वाढते. ठीक आहे. त्यानंतर बघा वी ॲड अ स्पूनफुल ऑफ कर्ड इन टू द मिल्क टू ऑब्टेन कर्ड. आता दही बनवण्यासाठी आपण गरम दुधामध्ये काय टाकत असतो, 1 चम्मच दही टाकतो आणि त्याचं दही बनते आहे की नाही. त्यानंतर बघा वेदरिंग ऑफ रॉक इज अन एक्झाम्पल ऑफ नॅचरल आहे. वेदरिंग ऑफ रॉक म्हणजे मोठ्या मोठ्या दगडाचे बारीक बारीक पीसेस तयार होणं, माती तयार होणं, तर हा नॅचरल चेंज आहे आणि इरिव्हर्सिबल चेंज आहे. एकदा दगडांपासून माती तयार झाली तर त्या मातीपासून दगड तयार होईल का, नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा द चेंज दॅट कॅन बी रिव्हर्स इज कॉल्ड रिव्हर्सिबल चेंज. रायपिंग ऑफ फ्रूट इज अन एक्झाम्पल ऑफ इरिव्हर्सिबल चेंज. म्हणजे फळं पिकणं हा इरिव्हर्सिबल चेंज आहे. एकदा आंबा पिकला तर डबल त्याची कैरी बनू शकते का, नाही. त्यानंतर फ्रीजिंग ऑफ वॉटर इज अन एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल चेंज. हीट काउजेस वॉटर टू चेंज इन टू स्टीम. आता पाण्याला त्या वाफेमध्ये कोण कन्वर्ट करते, हीट, उष्णता. त्यानंतर आहे बीटिंग ऑफ हार्ट इज अन एक्झाम्पल ऑफ नॅचरल चेंज. आपलं हृदय धडकत राहते, हा नॅचरल चेंज आहे. त्यानंतर मटेरियल एक्सपांड ऑन हिटिंग. जेव्हा मटेरियलला आपण हीट देतो तेव्हा ते एक्सपांड होतात आणि जेव्हा थंड करतो तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे कमी होतात. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, ग्राइंडिंग ऑफ व्हीट टू फ्लोअर. हा कोणता चेंज आहे, इरिव्हर्सिबल चेंज आहे. म्हणजे गहू दळून आणले तर तुम्ही त्याचं पुन्हा गहू करू शकता का पिठाचे, नाही. त्यानंतर कुलिंग ऑफ स्टीम वॉटर. बघा स्टीम म्हणजे वाफ, वाफेला जर थंड केलं तर त्यापासून पाणी तयार होते. म्हणजे हा कोणता चेंज आहे, चेंज इन स्टेट, म्हणजे त्याच्या स्टेटमध्ये बदल होत आहे. त्यानंतर फिक्सिंग ऑफ आयरन रिम ऑन वुडन व्हील आहे, टेक प्लेस ड्यू टू द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रेचिंग ऑफ रबर बँड. आता रबर घेतला आणि तो स्ट्रेच केला तुम्ही आणि हात सोडून दिला तर पुन्हा तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये येते, म्हणजे रिव्हर्सिबल चेंज आहे. त्यानंतर फ्लावरिंग इन प्लांट, नॅचरल चेंज आहे, फुलं येणं, कढीपासून फुलं तयार होणं. ठीक आहे. तर एवढं लिहून घ्या तुम्ही. पुढले क्वेश्चन हे मी तुम्हाला बोर्डवर लिहून देते. ठीक आहे. तर इथं हा चॅप्टर आपला संपून जाते.